नागरिकांनो, आत्ताच पहा ही घटना। घरात जर ही वस्तू सापडली तर पुरुषांना अटक। घराघरात तपासणी सुरू। महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भेसळखोरांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे। राज्यातील अनेक शहरांमध्ये अनेक छापे पडू लागले, कारखाने तपासले जाऊ लागले आणि मोठमोठे साठे जप्त होऊ लागले। त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। पुणे, मुंबई, नाशिक आणि इतर भागांमध्ये प्रशासनाच्या पथकांनी सलग कारवाया केल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या। भेसळयुक्त अन्नपदार्थ, निकृष्ट दर्जाचे खाद्यतेल, बनावट तूप, पनीर आणि इतर वस्तूंवर कारवाई होत असल्याची माहिती समोर आली। पण याच दरम्यान आणखी एक धक्कादायक बाब उघडकीस आल्याचा दावा करण्यात आला। काही जण प्रशासनाच्या कारवाईपासून वाचण्यासाठी आपला अवैध माल दुकानांमध्ये न ठेवता इतर ठिकाणी लपवू लागल्याची चर्चा सुरू झाली। तपास यंत्रणांच्या नजरेतून बचाव करण्यासाठी काही लोकांनी खासगी जागांचा वापर केल्याचे सांगितले जाऊ लागले। त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला। लोकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला, जर एखाद्याच्या घरात अशा प्रकारचा माल आढळला तर काय होईल? घराची तपासणी होऊ शकते का आणि त्या व्यक्तींवर गुन्हा दाखल होऊ शकतो का? याच चर्चांनी सोशल मीडियावर मोठा जोर धरला। दरम्यान तुकाराम मुंढे यांच्या नावाने अनेक पोस्ट, व्हिडिओ आणि संदेश व्हायरल होऊ लागले। काही ठिकाणी तर घराघरात तपासणी सुरू असल्याचे दावे करण्यात आले। मात्र प्रत्यक्षात कोणत्या परिस्थितीत कारवाई होऊ शकते आणि कायदा नेमका काय सांगतो हे समजून घेणे महत्त्वाचे आहे। कारवाईचे मुख्य लक्ष हे भेसळयुक्त आणि प्रतिबंधित वस्तूंचे उत्पादन, साठवणूक आणि विक्री करणारे लोक असल्याचे सांगितले जात आहे। अशा प्रकारच्या अवैध व्यवहारांमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होतो। त्यामुळे प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे। अनेक ठिकाणी जप्तीची कारवाई झाल्यानंतर काही लोकांनी आपला माल लपवण्यासाठी नवनवीन मार्ग शोधल्याचेही समोर आले। त्यामुळे तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या। कुठेही संशयास्पद साठा असल्याची माहिती मिळाल्यास तपास केला जाऊ शकतो, असे प्रशासनाचे म्हणणे आहे। याच काळात नागरिकांनाही या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले। संशयास्पद हालचाली किंवा अवैध साठ्याची माहिती प्रशासनाला देण्यास सांगण्यात आले। माहिती देणाऱ्याची ओळख गुप्त ठेवली जाईल असंही स्पष्ट करण्यात आलं। या सर्व घडामोडींमुळे अनेक जण घाबरले, कारण सोशल मीडियावर फिरणाऱ्या काही संदेशांमध्ये अतिशयोक्तीचे दावे केले जात होते। काही ठिकाणी तर कोणतीही वस्तू घरात सापडली तरी अटक होईल असे चुकीचे संदेश पसरवले गेले। मात्र वास्तव थोडे वेगळे आहे। सामान्य नागरिकांच्या घरात असलेल्या कायदेशीर वस्तूंवर कोणतीही कारवाई होत नाही। कारवाईचा संबंध हा अवैध व्यावसायिक साठा, प्रतिबंधित पदार्थ किंवा भेसळयुक्त मालाशी असल्याचे समजते। त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत माहिती तपासणे आवश्यक आहे। तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या या मोहिमेचा उद्देश भेसळखोरांवर कारवाई करणे आणि नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे हा असल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे या मोहिमेकडे केवळ धाडी किंवा तपासणी म्हणून नव्हे, तर सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची मोहीम म्हणून पाहिले जात आहे। आता सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाकडे पुन्हा येऊया। घरात जर ही वस्तू सापडली तर पुरुषांना अटक, हा प्रश्न अनेकांना पडला होता। पण येथे ही वस्तू म्हणजे कोणतीही सामान्य घरगुती वस्तू नव्हे, तर प्रशासनाच्या कारवाईपासून वाचण्यासाठी लपवून ठेवलेला प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू, भेसळयुक्त खाद्यपदार्थांचा मोठा अवैध साठा किंवा अशा प्रकारचा बेकायदेशीर व्यावसायिक माल जर घरात सापडला तर संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा इशारा या मोहिमेदरम्यान देण्यात आला आहे। म्हणूनच नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, पण जर कोणी आपल्या घराचा वापर अवैध साठवणुकीसाठी करत असेल तर त्याच्यावर कायद्याप्रमाणे कार्यवाही होऊ शकते आणि हाच या संपूर्ण घटनेमागचा खरा मुद्दा आहे।